20 वर्ष दुबईत कष्ट करून पैसे घरी पाठवत राहिलो, पण आईने लोभापायी माझं लग्नच होऊ दिलं नाही. अचानक एक अपघात झाला, तेव्हा मित्रांनी मला भारतात पाठवून दिलं. घरी परतलो, पण कुणी धड बोलायलाही तयार नव्हतं. धाकट्या वहिनीने तर मला घरातून बाहेर काढण्यासाठी माझ्यावर नाना आरोप केले. रात्री 2 वाजता भावांनी घराबाहेर ढकलून दिलं. तेव्हा मुसळधार पावसात मी रडत रडत देवाकडे मरणाची भीक मागत राहिलो. त्याचवेळी समोरून येणाऱ्या एका गाडीने जोरात ब्रेक मारला. मी घरातला मोठा मुलगा होतो आणि माझ्या आईच्या माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. जेव्हा माझे वडील हे जग सोडून गेले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. जाताना ते एकच वाक्य म्हणाले होते, मी माझी नोकरी माझ्या मुलासाठी सोडून जात आहे. आता तोच हे सगळं सांभाळेल. मलाही विश्वास होता की ही नोकरी माझ्यासाठी एका नव्या आयुष्याची सुरुवात असेल. पण माझ्या आईने कागदपत्रांची पूर्तता करताच मला जवळ बसवून सांगितलं, ही नोकरी तुझ्यासाठी नाही, हा पगार तुझ्यासाठी काहीच नाही. इथे राहून तू जेवढे पैसे काही वर्षात जमवशील तेवढे तर परदेशात जाऊन एका वर्षात कमावशील. आणि जेव्हा आईने हे सांगितलं तेव्हा मला नाही म्हणणं शक्यच नव्हतं, कारण मला माहीत होतं की वडिलांनंतर तिचं आयुष्य फक्त आमच्यासाठी धावपळ करण्यातच गेलं होतं. ती आमच्यासाठी दिवस रात्र जगत होती आणि म्हणूनच ती माझ्यासाठी कधीच काही वाईट विचार करू शकत नाही याची मला खात्री होती. मी जेव्हा दुबईला जायची तयारी केली तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर एका नव्या दुनियेचं चित्र होतं. मी स्वतःला एक मोठा माणूस बनताना पाहत होतो. मला वाटलं की जेव्हा मी तिथे पैसे कमवेन तेव्हा लोक माझा आदर करतील. मला चित्रपटातल्या हिरोला मिळतात तशीच मुलगी मिळेल. माझं लग्न अशा घरात होईल जिथे माझ्या ऐपतीपेक्षा जास्त मान सन्मान असेल आणि मी माझ्या आईला जगातला सर्वोत्तम हुंडा देईन. माझ्या बहिणींची लग्न अशी लावून देईन जसा एखादा राजा आपल्या मुलींना सासरी पाठवतो. पण जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा वास्तवाचा चेहरा खूप वेगळा होता. मी जेवढे कष्ट केले ते माझ्या कल्पनेच्या पलीकडचे होते. दिवस रात्र पाळ्यांमध्ये काम, कधी कडक उन्हात तर कधी हाडं गोठवणाऱ्या थंडीत, कधी मालकाचा ओरडा तर कधी वेळेवर जेवणही न मिळणं. पण मी कधीच तक्रार केली नाही, कारण मला वाटायचं की आई आशीर्वाद देते तेव्हा कामात बरकत येते आणि प्रत्येक अडचण सोपी वाटते. मी दर महिन्याला पगार घरी पाठवत राहिलो. स्वतःच्या गरजांना कधीच प्राधान्य दिलं नाही. आईला प्रत्येक वेळी म्हणायचो की घरात कशाची कमी असेल तर लगेच सांग, पण तिच्या तोंडून कधी कोणतीही मागणी ऐकली नाही. हो, एवढं मात्र व्हायचं की जेव्हाही मी फोनवर माझ्या लग्नाचा विषय काढायचो तेव्हा माझी आई तो विषय टाळायची. कधी म्हणायची की अजून वेळ आली नाही, तर कधी म्हणायची की ती बहिणीची जबाबदारी आहे. मी तिचं प्रत्येक बोलणं ऐकून घ्यायचो, कारण मी आईचा शब्द कधीच मोडला नव्हता. मग 7-8 वर्ष निघून गेली. मी स्वतः सुट्टी घेतली आणि घरी परतण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मी अचानक घरी पोहोचलो तेव्हा माझी आई आजारी असल्यासारखी झोपून होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, मी इथे मरत आहे आणि तुला तुझ्या लग्नाची पडली आहे. तुझी आई शेवटचे श्वास मोजत आहे आणि तू तुझ्या लग्नाच्या चिंतेत आहेस, याची तुला जाणीव नाही का? मला खूप वाईट वाटलं. मला माझीच लाज वाटली. दुसऱ्याच दिवशी मी परतीची फ्लाईट पकडली, कारण मला वाटलं की कदाचित मीच चुकीचा होतो. पण दुसऱ्याच दिवशी मला माझ्या मित्राचा फोन आला, जो माझा चुलत भाऊसुद्धा होता. तो म्हणाला, तुला माहीत आहे का, आज माझ्या लग्नात तुझ्या आईने असा नाच केला की संपूर्ण गावाची शोभा वाढली. ते हसणं, ते बोलणं, तो नाचण्याचा अंदाज. ती आजारी असू शकते यावर आमचा विश्वासच बसला नाही. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी विचार करू लागलो की माझ्यासमोर तर ती मरणासन्न अवस्थेत झोपली होती आणि इथे ती नाचत होती. याचा अर्थ असा की तिला माझं लग्नच होऊ द्यायचं नव्हतं. मला हे का कळलं नाही? मी इतका आंधळा कसा होतो? त्यानंतर काही काळाने मी लग्नाचा विषय काढणं सोडून दिलं, कारण माझं मन तुटलं होतं. इतक्यात माझ्या धाकट्याच्या भावाचं लग्न झालं. त्याची बायको इतकी सुंदर होती की प्रत्येकजण तिची स्तुती करायचा. तिचा तोरा, तिचे कपडे, तिचं बोलणं सगळंच लोकांना प्रभावित करणारं होतं. जेव्हा माझा भाऊ तिच्यासोबत फोटो टाकायचा, आनंदाचे संदेश लिहायचा, तिच्या मांडीवर बाळ असायचं आणि तो म्हणायचा की हा माझा मुलगाच माझं जग आहे, तेव्हा माझंही मन मोठमोठ्याने रडावंसं करायचं. माझं काळीज जळायचं. माझे हात प्रार्थनेसाठी जोडले जायचे आणि डोळ्यातून अश्रू वाहत असत, कारण मी विचार करायचो की जर माझं लग्न वेळेवर झालं असतं तर आज माझा मुलगाही 7-8 वर्षांचा असता. तो शाळेत गेला असता, माझं नाव घेऊन माझ्याकडे धावत आला असता. त्याने माझी मान अभिमानाने उंच केली असती. पण वेळ कुणासाठी थांबत नाही. वेळ निघून गेली होती आणि मी फक्त त्या वेळेच्या आठवणीत जगत होतो.
19-20 वर्ष त्याच देशात निघून गेली. तेच काम, तीच गरमी, तीच वाळू, त्याच इमारती, तोच एकटेपणा आणि परदेशातला तोच कोरडेपणा. माझ्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या वाढत गेल्या, पण स्वप्न काही कमी झाली नाहीत. माझ्या कामात प्रगती नक्की झाली, पण कामाचं स्वरूप बदललं नाही. मोठमोठ्या इमारतींना लटकून खिडक्यांच्या काचा साफ करायचो. रोज सकाळी प्रार्थना करून बाहेर पडायचो की हे देवा, आजही माझं रक्षण कर. कुठेतरी दोरी तुटू नये, कुठेतरी हात सुटू नये, कारण तिथे कोणीही विचारपूस करणारं नसतं. आयुष्य एका धाग्यावर लटकलेलं होतं आणि तोच धागा कधी कुणाच्या आशीर्वादाने मजबूत व्हायचा, तर कधी कुणाच्या शापाने कमजोर पडायचा. पैशात वाढ झाली, पण आदरात घट होत गेली. कारण वेळेसोबत माणूस संपत्ती कमावू शकतो, पण आपल्या माणसाचं प्रेम विकत घेऊ शकत नाही. माझ्या पैशांवर घर चालत राहिलं. बहिणींची लग्न झाली, भावांच्या गरजा पूर्ण झाल्या. घरात प्रत्येक गोष्ट परिपूर्ण होती, फक्त मीच अपूर्ण राहिलो होतो. एक दिवस असा आला की नेहमीप्रमाणे मी एका उंच इमारतीची खिडकी साफ करत होतो. मला आठवतंय, तो दिवस खूप वादळी होता आणि मी वाऱ्याच्या झोतांना नेहमीचीच गोष्ट समजून आपलं काम करत राहिलो. अचानक माझ्या पायाचा तोल गेला, दोरी ताणली गेली आणि मग अचानक काहीतरी तुटल्याचा कर आवाज आला. जणू एखादा जुना धागा तुटला होता. माझी दोरी तुटली होती. मी वेगाने खाली कोसळलो. माझं शरीर अक्षरशः हवेत तरंगत होतं आणि जमिनीवर पोहोचेपर्यंत मी बेशुद्ध झालो होतो. जेव्हा शुद्ध आली तेव्हा माझ्या पायात असह्य वेदना होत होत्या. डॉक्टरांनी सांगितलं की माझ्या पायात कायमचे व्यंग आले आहे. आता पूर्वीसारखं काम करणं शक्य नाही. तिथे माझं कोणीच नव्हतं. सकाळ संध्याकाळ माझी काळजी घेणारं, माझी सेवा करणारं कुणीच नव्हतं. परदेशात लोकांना स्वतःच्या कामातूनच फुरसत मिळत नाही. जिथे तुमच्या जखमांवर फुंकर घालणारं कोणीही नसतं. असतो तो फक्त वेळ, जो हळूहळू तुमच्या जखमा भरून काढतो. जे मित्र माझ्यासोबत एकाच खोलीत 20 वर्ष राहत होते, त्यांनी थोडाफार आधार दिला, औषध पाण्याची सोय केली. पण माझी तब्येत जरा सुधारताच त्यांनीही स्पष्टपणे सांगून टाकलं, तू आता आपल्या घरी परत जा, कारण घरासारखी सेवा इथे कुणीही करू शकत नाही आणि आमच्यानेही ते शक्य नाही. त्यांनी माझ्या परतण्याच्या तिकिटाची व्यवस्था केली आणि तिकीट मिळताच मी गावाकडे रवाना झालो. इतक्या वर्षांनी घरी परत आलो, तेही अपंग आणि लंगडत चालणाऱ्या अवस्थेत. तेव्हा लोकांच्या डोळ्यात आनंदाऐवजी आश्चर्य होतं. जणू ते विचार करत होते की आता परत जाणार नाही, आता हा इथेच आपल्यासोबतच राहणार आणि आपल्यावर ओझं बनून राहणार. काळाने माझ्या चेहऱ्यावर उमटवलेले व्रण सगळ्यांना दिसत होते आणि माझ्या पायाचा व्यंग माझी असहाय्यतेची घोषणा करत होतं. आता मला मान देणारं कुणीच उरलं नव्हतं. परदेशात मित्रांमध्ये जो आपलेपणा वाटायचा, तो माझ्या स्वतःच्या माणसांकडून मिळत नव्हता. ज्या आईने नेहमीच म्हटलं होतं की तू मोठा आहेस, तुला त्याग करावाच लागेल, तिनेही माझ्याकडे पाठ फिरवली. आता मी रक्ताच्या नात्यांमध्ये होतो, पण त्या नात्यांमधल्या भावनांचा खून झाला होता. मला जाणवत होतं की मी त्यांच्यासाठी एक ओझं बनलो आहे. मी आईला म्हणालो, आई, मला कमीत कमी खोली तरी दे, कारण आता मी कुठे जाऊ शकत नाही, मला इथेच राहायचं आहे. हे ऐकून तिला आणि विशेषतः माझ्या धाकट्या भावाच्या बायकोला, माझ्या वहिनीला खूप वाईट वाटलं. ती म्हणाली, आम्हाला 2 खोल्या हव्या आहेत, कारण आमची मुलं आता मोठी होत आहेत, त्यांना जागा हवी आहे आणि आता हे दीर आमच्या वाटणीची खोली घेणार का? मी म्हणालो, हे संपूर्ण घर मीच तर बांधलं आहे, मला फक्त एक खोलीच तर हवी आहे. तुम्हा सगळ्यांच्या आनंदासाठी मी माझी तरुणपणाची वर्ष पणाला लावली, पण आता एक खोली मागितली तर कोणता मोठा गुन्हा केला आहे का? मी ती खोली घेतली आणि तिथेच पडून राहू लागलो. दिवसभर कोणी विचारपूस करणारं नसायचं. कधीतरी कुणीतरी येऊन विचारायचं, तब्येत कशी आहे, आणि मी ठीक आहे म्हणून सांगायचो. तसंही आता मी जगलो काय किंवा मेलो काय, कुणाला काही फरक पडत नव्हता. मी दिवसभर फोनवर असायचो, यूट्यूबवर व्हिडिओ बघत असायचो आणि विचार करायचो की इतकी वर्ष परदेशात घालवली, पण मी काय परत घेऊन आलो? काहीच नाही. ना बायको, ना मुलं, ना समाधान, ना प्रेम, ना मान. ज्या गोष्टींची मी कधी स्वप्न पाहिली होती त्यातलं मला काहीच मिळालं नाही. एक दिवस माझा एक जुना चुलत भाऊ मला भेटायला आला. तो माझ्या आईशी बोलताना म्हणाला, मावशी, याचं लग्न अजूनही होऊ शकतं. आता तर म्हातारे लोकही लग्न करतात, तुम्ही याचं लग्न का करून देत नाही? आईने लगेच उत्तर दिलं, आता माझ्या म्हाताऱ्या हाडांमध्ये इतकी ताकद नाही की याच्यासाठी स्थळ शोधत फिरू, आणि करणार तरी कोण याच्याशी लग्न? याचे तर केसही पांढरे झाले आहेत. हे ऐकताच माझ्या काळजाचे तुकडे तुकडे झाले. जणू ते पांढरे केस मी स्वतःहून उगवले होते. जणू काही तो माझाच गुन्हा होता. मी गप्प झालो आणि माझ्या भावाला म्हणालो, बस कर, आता लग्नाचा विषय सोडून दे. मला आता
कोणत्याच मुलीशी लग्न करायचं नाही. आता ना कुणाची स्वप्न पाहण्याची माझ्यात हिंमत आहे, ना ती स्वप्न तुटताना पाहण्याचं धाडस. एके दिवशी मला माझ्या धाकट्या भावाच्या खोलीतून मोठ्या आवाजात बोलणं ऐकू आलं. त्या आवाजात द्वेष होता, राग होता आणि एका कारस्थानाचा वासही होता. बंद दाराआड ते आवाज घुमत होते आणि मी भिंतीला कान लावून ऐकत होतो. धाकटी वहिनी म्हणत होती, तुमचा भाऊ आमच्या खोलीवर हक्क का गाजवतोय? त्याला इथून बाहेर काढा. ही काही पद्धत झाली का? आम्ही 2 खोल्या मागतोय आणि तो स्वतः एका खोलीत ठाण मांडून बसलाय. तुम्ही काही का करत नाही? नवीन माझा भाऊ म्हणत होता, अगं त्याला कसा बाहेर काढू? भाऊ आहे तो माझा. गंमत आहे का भावाला घरातून बाहेर काढणं? भावाला काढण्यासाठी काहीतरी मोठं कारण हवं, एखादा पुरावा हवा. अशी काही गोष्ट हवी की ज्यामुळे आईलाही विश्वास पटेल आणि नातेवाईकांनाही बोलायला जागा उरणार नाही. हे ऐकून मी यातून कापायला लागलो. मला आश्चर्य वाटत होतं की आता मला याच घरातून बाहेर काढण्याचे कट रचले जात आहेत. जणू काही मी चोर आहे, ओझा आहे, एक निरुपयोगी माणूस आहे. जणू मी या घराचा सदस्यच नाही. जसा एखाद्या उंदराला घरातून बाहेर काढण्याची भाषा केली जात होती. माझं मन जळून राख होत होतं, पण मी शांत राहिलो. कारण जेव्हा कोणी छुपं वैर करतं तेव्हा माणूस ना आरडाओरडा करू शकतो ना स्पष्टीकरण देऊ शकतो. मी विचार केला की वेळेची वाट पाहूया, कदाचित हे वादळ आपोआप निघून जाईल. पण मला काय माहीत होतं की वादळ येणार नव्हतं, तर मलाच त्या वादळाच्या मधोमध फेकलं जाणार होतं. एके दिवशी माझ्या धाकट्या बहिणीने मला तिच्या खोलीत बोलावले आणि म्हणाली, भाऊजी जरा येऊन हा बल्ब ठीक करून देता का? खूप त्रास होतोय, लागतच नाहीये आणि नवीनही घरात नाहीये. मी विचार केला, चला निदान तिने मला कोणत्या तरी कामाच्या लायकीचं तरी समजलं, नाहीतर ती माझ्याकडे डुंकूनही बघत नव्हती आणि तिने पहिल्यांदाच काहीतरी काम सांगितलं होतं. मी नाही म्हटलं असतं तर ती म्हणाली असती की हा काहीच काम करत नाही. मी खोलीत गेलो आणि बल्बच्या दिशेने वळताच तिने दरवाजा बंद केला आणि एका कोपऱ्यात उभी राहून मोठमोठ्याने आरडाओरडा करत स्वतःचे कपडे फाडायला सुरुवात केली. नवीन, वाचवा मला, वाचवा, हे मला हात लावत आहेत, हे माझ्यासोबत काहीतरी. ती किंचाळत होती. मी सुन्न झालो. मी म्हणालो, तू वेडी झाली आहेस का? मी काहीही केलं नाही. मी तर फक्त बल्ब बघायला आलो होतो. तूच तर मला खोलीत बोलावला होतास. पण तरीही ती ओरडतच राहिली, जणू काही मी एखादा लांडगा आहे जो तिला फाडून खाण्यासाठी आला आहे. मी दाराकडे धावलो आणि बाहेर पडताच समोर माझा भाऊ नवीन आणि दुसरा एक धाकटा भाऊ उभे होते. त्यांनी डोळ्यांनीच मला गुन्हेगार ठरवून टाकलं आणि म्हणाले, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. तुमचं लग्न झालं नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही घरातल्या दुसऱ्या बायकांवर वाईट नजर ठेवाल. तुम्ही असं करूच कसं शकता? मी म्हणालो, अरे देवाची तरी भीती बाळगा, मी काहीही केलं नाही. तिने स्वतः मला तिच्या खोलीत बोलावलं. त्याने उत्तर दिलं, ती कशाला बोलवेल तुम्हाला तिच्या खोलीत? तिचा नवरा धडधाकट असताना तिला तुम्हाला बोलवायची काय गरज आहे? मी म्हणालो, हा माझ्यावरचा खोटा आरोप आहे. हे खोटं आहे. हा एक सापळा आहे मला फसवण्यासाठी. पण माझं बोलणं कोणीच ऐकून घेतलं नाही, कारण लोकांना तेच ऐकू येतं जे त्यांना ऐकायचं असतं. ते मला म्हणाले, मध्यरात्र झाली आहे, आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जा. मी म्हणालो, मी कुठे जाणार? मी या घराचा एक भाग आहे. हे माझं स्वतःचं घर आहे. ते म्हणाले, तो आता आमचा प्रश्न नाही, तुम्ही निघा. आणि त्यांनी मला धक्का दिला. एका डाकू किंवा गुन्हेगाराला बाहेर काढावं तसं त्यांनी मला धक्के मारून घराबाहेर काढलं. मी बाहेर आलो तेव्हा माझं अंग थरथर कापत होतं. पायाखालची जमीन सरकल्याचा भास झाला. मी भिंतीला टेकून खाली बसलो आणि विचार करत राहिलो, हे सगळं खरं आहे का? हे माझ्यासोबत घडत आहे का? मी माझ्याच घरात परत जाऊ शकत नाही? ते माझं घर नव्हतं का? मी त्यांच्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला नव्हता का? माझी तारुण्य अवस्था त्यांच्या सुखासाठी बळी गेली नव्हती का? माझ्या स्वप्नांचा गळा त्यांनीच घोटला नव्हता का? माझ्या आयुष्यातला सगळा आनंद मी त्यांच्यासाठी गमावला नव्हता का? माझा गुन्हा फक्त एवढाच होता की मी प्रेमाने काहीतरी मागितलं होतं. मी एक खोली मागून चूक केली होती की माझ्या हक्काची जागा मागत होतो आणि आता मी निराधार, एकटा, असहाय्य उभा होतो. एक असा माणूस ज्याला आयुष्याने फक्त विश्वासघात दिला, तोही आपल्याच माणसांकडून. मी अंधाऱ्या रस्त्यावरून एकटाच चालत होतो. माझी पावलं जमिनीत रुतत नव्हती. जणू माझं अस्तित्व हवेत तरंगत होतं. जणू मी कोणत्या तरी दुसऱ्याच जगाचा भाग झालो होतो. 20 वर्ष मोठमोठ्या इमारतींना लटकून काचा साफ करणाऱ्या माझ्या शरीरात आता ती ताकद उरली नव्हती. माझे हात थंडीने बधीर झाले होते. थंडगार वारा माझ्या चेहऱ्यावर चापकासारखा वाजत होता. पावसही वादळी बनला होता. थंडीतली ती पहिलीच सर होती आणि ती थंडी मला आतपर्यंत जाणवत होती. अशी थंडी जी फक्त एकटेपणामुळे आणि विश्वासघातामुळे जाणवते. मी माझे पाय फरफडत चाललो होतो. जणू माझ्या शरीराचा प्रत्येक सांधा बोलत होता की बस कर, थांब आता, थकून गेला आहेस. पण मला थांबायचं नव्हतं.
कारण थांबण्याचा अर्थ होता विचार करणं आणि विचार करण्याचा अर्थ होता मरण. माझ्या मनात हजारो विचार होते. माझ्या भावांनी मला घरातून काढलं. माझे सख्खे भाऊ, ज्यांच्यासाठी मी माझी संपूर्ण तारुण्यावस्था पणाला लावली, ज्यांच्या मुलांच्या आनंदासाठी मी माझ्या मुलांची स्वप्न सोडून दिली. माझी आईसुद्धा शांत राहिली. ती आई जी नेहमी मला म्हणायची की तू माझा अभिमान आहेस, माझी ताकद आहेस, ती एक शब्दही बोलली नाही. त्या रात्री तिने मला ना थांबवलं ना मला हाक मारली आणि मी तिच्या शांततेत माझा मृत्यू शोधत राहिलो. माझ्या धाकट्या बहिणीने हा सगळा डाव रचला. तिने मला फसवलं जेणेकरून तिची खुली रिकामी होईल. तिने एक स्त्री असण्याचा फायदा उचलला आणि मला शत्रूंच्या कळपात एकटं सोडून दिलं. आता माझ्याकडे काहीच उरलं नव्हतं, ना इज्जत, ना आसरा, ना घर, ना मन. माझ्या आत फक्त एकच इच्छा उरली होती, मरणाची इच्छा. मी देवाकडे मरणाची भीक मागू लागलो. देवा, बस कर आता. आता हे सगळं सहन होत नाही मला. देवा, मला उचलून घे, पण आता मी जगू शकत नाही. ना परत जाऊ शकतो, ना पुढे जाऊ शकतो, ना कुणाला काही समजावू शकतो. मी रस्त्याच्या मधोमध चालू लागलो, या आशेने की कदाचित एखादी गाडी येईल आणि मला उडवेल. कदाचित माझ्या वेदनांचा अंत होईल. कदाचित माझं दुःख याच रस्त्यावर संपून जाईल. मी रडत चाललो होतो. माझे अश्रू पावसात मिसळून जात होते. माझा श्वास तुटक तुटक चालला होता. माझी पावलं डगमगत होती. जणू मी आता पडणार, पण पडूही शकत नव्हतो. तेवढ्यात अचानक दुरून एका गाडीचे हेडलाईट्स दिसले. तो प्रकाश माझ्या डोळ्यांवर पडला आणि मी थांबण्याऐवजी आणखी वेगाने त्या प्रकाशाच्या दिशेने जाऊ लागलो. जणू तो प्रकाश मला बोलवत होता. जणू काही तीच गाडी माझी सुटका करणार होती. माझ्या हृदयाची धडधड वाढली. मला वाटलं आता सगळं संपणार, आता मला शांतता मिळेल. पण माझ्या अपेक्षेविरुद्ध ती गाडी माझ्या अगदी समोर येऊन थांबली. मी हरलो, कारण कुणी माणूस इतक्या वेगाने गाडी थांबवू शकेल याचा मी विचारही केला नव्हता. मग त्या गाडीचा दरवाजा उघडला आणि एक स्त्री बाहेर आली. ती माझ्याजवळ आली. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य, आवाजात राग आणि थोडी सहानुभूतीही होती. ती म्हणाली, हे काय करत आहात तुम्ही? रस्त्याच्या मधोमध काय येत आहात? मुद्दाम माझ्या गाडीसमोर काय येत आहात? काय हवंय तुम्हाला? तुमच्या जीवाला काहीच किंमत नाही का? तुम्हाला मरायचं आहे का? ती बोलत राहिली, पण मी ऐकू शकलो नाही, कारण मी फक्त तिच्याकडेच पाहत होतो. जणू कोणत्या तरी अनोळख्या व्यक्तीने माझ्या काळजाचं दुःख ऐकलं होतं. माझ्या ओठांतून एक शब्दही बाहेर पडला नाही. मी दगडासारखा शांत उभा राहिलो. मग अचानक माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. माझ्या शरीराने साथ सोडली आणि मी बेशुद्ध होऊन कोसळलो. त्यानंतर काय झालं मला काहीच आठवत नाही. मला तिथून कसं उचललं गेलं, कुठे नेण्यात आलं, काहीच कळलं नाही. फक्त जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी एका मऊसर बिछाण्यावर होतो. इतका मऊ बिछाणा मी आयुष्यात कधीच अनुभवला नव्हता. खोलीत मंद प्रकाश आणि शांतता होती, पण मनात एक विचित्र प्रकारची शांतता होती. जणू एखादं मोठं ओझं हलकं झालं होतं. माझ्याजवळ एक डॉक्टर बसले होते, जे माझी नाडी तपासत होते, आणि समोर तीच स्त्री उभी होती जी मला रस्त्यावर भेटली होती. ती डॉक्टरांना विचारत होती, कसे आहेत हे? काही धोका तर नाही ना? डॉक्टरांनी मोठ्या सौम्यतेने सांगितलं, घाबरण्याचं काही कारण नाही. या माणसाची तब्येत आता सुधारत आहे. कदाचित त्यांचा रक्तदाब खूप कमी झाला होता, त्यामुळे ते बेशुद्ध झाले होते, पण आता सर्व काही ठीक होईल. ते ऐकून त्या स्त्रीच्या जीवात जीव आला आणि ती माझ्या चेहऱ्याकडे निरखून पाहू लागली. जणू ती एखाद्या अनोळखी व्यक्तीला नाही, तर एखाद्या जुन्या जखमेला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. डॉक्टर निघून गेले होते. आता खोलीत मी आणि फक्त ती स्त्री होती. ती माझ्याकडे मोठ्या आपुलकीने पाहत होती. तिच्या डोळ्यात एक अनोळखी आपलेपणा होता. जणू ती मला वर्षानुवर्ष ओळखत होती. जणू एखादं हरवलेलं नातं पुन्हा सापडलं होतं. तिने हलकंसं हसून स्वतःची ओळख करून दिली. माझं नाव रसिका आहे. हे घर माझं आहे आणि मी इथे एकटीच राहते. हे ऐकून मला थोडं आश्चर्य वाटलं, कारण इतकं शानदार घर आणि त्यात एकटी स्त्री. मला वाटलं की यात नक्कीच काहीतरी कहाणी लपलेली आहे. तिने विचारलं, तुम्ही माझ्या गाडीसमोर का आला होतात आणि रस्त्याच्या मधोमध का चालत होतात? मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, याआधी तुम्ही सांगा की तुम्ही इतक्या रात्री गाडी घेऊन का बाहेर पडला होतात? माझं बोलणं ऐकून ती शांतपणे म्हणाली, आधी तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर बरं होईल. मग मी मान खाली घालून माझं सगळं सत्य तिला सांगितलं. त्या सगळ्या वेदना ज्या माझ्या मनात दाबल्या गेल्या होत्या त्या मी शब्दातून व्यक्त केल्या. त्याचं ओझं हलकं केलं आणि म्हणालो, मी माझं आयुष्य संपवायला निघालो होतो, कारण मला वाटत होतं की या जगात माझ्यासाठी आता काहीच उरलं नव्हतं. मला माझ्याच घरातून हकलवून देण्यात आलं होतं. माझ्या आपल्या माणसांनीच मला बेदखल केलं होतं. आता मी कुठेच राहिलो नव्हतो, म्हणून रस्त्याच्या मधोमध चालत होतो, जेणेकरून एखादी गाडी मला उडवेल आणि माझ्या आयुष्याचा शेवट होईल.
माझं बोलणं ऐकून ती काही वेळ शांत राहिली, जणू शब्द शोधत होती. मग ती म्हणाली, मी सुद्धा आज याच इराद्याने बाहेर पडले होते. माझे पती 6 महिन्यांपूर्वी हे जग सोडून गेले आणि तेव्हापासून मी या एकांतात जगत आहे, जो प्रत्येक रात्री माझ्या मनात उतरतो. माझं इतकं मोठं घर आहे, इतक्या खोल्या आहेत, संपत्ती आहे, सगळं सुख आहे, पण एकटेपणा असा आहे की जो माणसाला आतून पोखरून काढतो. मी विचार केला होता की आज मी फक्त गाडी चालवत राहीन आणि कोणत्या तरी वळणावर जेव्हा हिंमत संपेल तेव्हा स्टेअरिंगवरून हात काढून घेईन. मग जे होईल तेच माझं नशीब. तिचं बोलणं ऐकून मीही हैराण झालो. आम्ही दोघेही आज मृत्यूच्या शोधात बाहेर पडलो होतो. आम्ही दोघेही आतल्या युद्धात हरलो होतो. देवानेच आपली भेट घडवून आणली होती. कदाचित त्याचीच ही इच्छा होती. आम्ही दोघेही काही वेळ शांत राहिलो, पण त्या शांततेतही एक समाधान होतं, एक अशी भावना जी आयुष्याकडे परतण्याची पहिली पायरी होती. ती म्हणाली, तुम्हाला हवं तर काही दिवस इथे राहू शकता. तशीही तुमची अवस्था अशी नाही की तुम्ही एकटे बाहेर जाऊ शकाल. तुमचा पायही ठीक नाही आणि तब्येतही खूप अशक्त आहे. मी तिचे आभार मानले आणि तिथेच थांबलो. काही दिवसातच आम्ही दोघे एकमेकांसोबत बसू लागलो. चहा पिणं, जेवण करणं, छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणं, हे सगळं जणू रोजचंच झालं होतं. आम्ही दोघेही आपापल्या आयुष्यातील दुःख एकमेकांना सांगायचो, जणू आम्ही एकमेकांना कित्येक वर्षांपासून ओळखत होतो. एके दिवशी तिने माझ्याकडे पाहून म्हटलं, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मी म्हणालो, हो बोला ना. ती थोडी थांबली, मग म्हणाली, मला वाटतंय की तुम्ही माझे पती व्हावं. मी एकटी आहे, तुम्हीही एकटी आहात. आपण दोघेही एकमेकांना समजून घेतो आणि मी विश्वासाने सांगू शकते की तुम्ही माझ्यासाठी एक खूप चांगले जोडीदार सिद्ध व्हाल. मी क्षणभर शांत झालो, पण मनाच्या एका कोपऱ्यात आनंदाची एक लहर धावून गेली. कारण पहिल्यांदाच कुणीतरी मला आपलेपणा दिला होता, आदर दिला होता, मला आपलं म्हटलं होतं. मी लगेच होकार दिला आणि आम्ही दोघांनी लग्न केलं. ती खरंच खूप श्रीमंत स्त्री होती. तिच्याकडे कशाचीच कमी नव्हती. घर होतं, नोकरचाकर होतं, गाड्या होत्या, बँक बॅलन्स होता, दागिने होते. पण तिला ज्या गोष्टीची सर्वात जास्त कमी होती तो होता एक प्रामाणिक आणि समजूतदार जोडीदार, जो तिला समजू शकेल, जो तिच्यासोबत बसून चहा पिईल, ज्याच्यासोबत ती संध्याकाळ घालवेल, रात्र घालवेल, जो तिचं बोलणं ऐकेल, तिची शांतता ओळखेल, तिच्या इच्छा पूर्ण करेल. आणि तो तिला माझ्या रूपात मिळाला होता. आता आम्ही दोघे या मोठ्या बंगल्यात खूप शांततेत राहतो. ना मला आता कशाची चिंता आहे ना तिला, कारण आम्ही दोघांनी आमच्या आयुष्यातील सर्वात मोठं युद्ध जिंकलं होतं, एकटेपणाचं युद्ध. आणि आता आमच्याकडे सगळं काही होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांची साथ होती. रसिकाचा एक खूप मोठा व्यवसायसुद्धा होता, जो तिच्या पतीच्या वेळेपासून सुरू होता आणि खूप यशस्वी होता. पण पतीच्या जाण्यानंतर तो व्यवसाय असाच चालला होता, जणू एखादं बेवारस शरीर, ज्यात जीवच नसावा. रसिकाने मला एके दिवशी सांगितलं, आता हे सगळं तुम्ही सांभाळा, कारण मी आई होणार आहे. आता ना मी ऑफिसला जाऊ शकते, ना मीटिंगला उपस्थित राहू शकते. आधी सगळं काही माझे पती बघायचे. मी एकटी आहे, त्यामुळे तुम्हीच ही जबाबदारी सांभाळली तर उत्तम होईल, कारण मी तुम्हाला ओळखते, माझा तुमच्यावर विश्वास आहे. मी ऑफिसला जायला सुरुवात केली आणि काही महिन्यातच तो व्यवसाय माझ्या पूर्णपणे लक्षात आला. मी त्याला एक नवीन रूप द्यायला सुरुवात केली. मी त्या जुन्या पद्धतीत एक नवा जीव ओतला. मी प्रामाणिकपणे दिवस रात्र मेहनत केली, पण आता ते सगळं फक्त रसिकाचं नव्हतं तर माझंही होतं. आज ऑफिसमध्ये मुलाखती सुरू होत्या आणि मी माझ्या टीमसोबत हजर होतो. उमेदवार येत होते आणि मुलाखती होत होत्या. तेवढ्यात मला कळलं की आता ज्या मुलाला आत बोलावण्यात आलं आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून माझा धाकटा भाऊ आहे. तोच भाऊ ज्याने मला मध्यरात्री धक्के मारून घरातून बाहेर काढलं होतं. तो आत आला आणि मला पाहून थबकला, जणू त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तो म्हणाला, तुम्ही इथे कसे? तुम्ही तर या कंपनीचे मालक वाटत आहात. मी म्हणालो, तुझे डोळे बरोबर ओळखत आहेत. मीच या कंपनीचा मालक आहे. आता तू सांग, तू इथे का आला आहेस? तो म्हणाला, मी नोकरीसाठी आलो आहे. माझी जुनी नोकरी गेली आणि आता घराचा खर्च भागवणं अवघड झाला आहे. पण तुम्ही इथे आहात, त्यामुळे मला आशा आहे की ही नोकरी मला नक्की मिळेल, कारण शेवटी तुम्ही माझे सख्खे भाऊ आहात. मी म्हणालो, हो, का नाही मिळणार? तू बाहेर जाऊन बस, आम्ही निर्णय घेऊन कळवतो. तो आनंदाने बाहेर गेला, पण माझ्या मनात एक विचित्र शांतता होती. एक अशी शांतता जिने जुन्या जखमा ताज्या केल्या होत्या. थोड्या वेळाने जेव्हा आम्ही त्या जागेसाठी उमेदवाराची घोषणा केली तेव्हा त्या नोकरीसाठी दुसऱ्याच मुलाचं नाव घेतलं. तो माझ्या भावापेक्षा जास्त शिकलेला होता आणि त्याचा अनुभवही चांगला होता. तोच त्या नोकरीसाठी योग्य होता. माझ्या भावाचं नाव घेतलं गेलं नाही. दुसऱ्याच दिवशी तो ऑफिसमध्ये आला आणि माझ्या खोलीत येऊन म्हणाला, तुम्ही माझ्यासोबत चांगलं नाही केलं, मला नोकरी दिली नाहीत. मी म्हणालो, त्या रात्री
तू माझ्यासोबत चांगला वागला होतास का? आठवत नाही का ती रात्र जेव्हा तू मला माझ्या आईच्या डोळ्यांसमोर धक्के मारून, खोटे आरोप लावून, खोटं बोलून, धोका देऊन घरातून बाहेर काढलं होतंस? सगळं विसरलास तू? तुझ्या बायकोला विचार, जिने मला खोलीत बोलावून स्वतः दरवाजा बंद केला आणि मग आरडाओरडा सुरू केला की मी तिच्याशी गैरवर्तन केलं. तुम्हाला फक्त माझी खोली रिकामी करून घ्यायची होती म्हणून तुम्ही हे कारस्थान रचलं होतं. आता तू माझ्याकडून निष्ठेची अपेक्षा करतोस. तू म्हणतोस की तू माझा भाऊ आहेस. भाऊ तो असतो जो भावाच्या पाठीशी उभा राहतो, त्याची मुळं कापत नाहीत. तो शर्मिंदा झाला आणि तिथून निघून गेला. जाता जाता फक्त एवढाच बोलला, आता तुमच्याकडे सगळं काही आलं आहे ना, म्हणूनच तुम्ही आमच्यासारख्या लोकांना कमी लेखता. मी म्हणालो, हो तू असंच समज, कारण तुझ्यासारखे लोक फक्त स्वतःचा फायदा पाहतात आणि जेव्हा एखाद्याकडे काही नसतं तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी जमीनही अरुंद करून टाकता. पण जेव्हा तो काहीतरी मिळवतो तेव्हा तुम्ही त्याच्या दारात येऊन उभे राहता. माफ कर, माझ्याकडे तुझ्यासाठी काहीही नाही. मी त्याची मदत केली नाही, कारण ज्या लोकांनी मला अंधारा रात्री निराधार सोडून दिलं होतं त्यांच्यासाठी माझ्या मनात ना दया होती ना जागा. बस आता मी माझी पत्नी रसिकासोबत माझं आयुष्य जगत आहे. एक चांगलं आणि समाधानी आयुष्य, ज्यात आदर आहे, प्रेम आहे आणि शांतता आहे. आणि ते सगळं काही आहे जे मला माझ्या स्वतःच्या घरात कधीच मिळालं नाही. या कथेचा सर्वात मोठा बोध हा आहे की वेळ कुणाची वाट पाहत नाही आणि ना कुणाच्या त्यागाची मोजदाद करते. वेळ फक्त निघून जाते आणि जाताना आपल्यासाठी फक्त आठवणी सोडून जाते, काही कडू तर काही गोड. आणि काही लोक ज्यांना आपण आपलं सर्वस्व समजतो तेच लोक आपल्याला सगळं काही गमवायला भाग पाडतात. जेव्हा नाती फक्त स्वार्थावर टिकलेली असतात तेव्हा ती नाती नसतात. ते फक्त गरजेपुरते संबंध असतात जे वेळेनुसार आपला खरा चेहरा दाखवतात. कधीकधी आपण कुटुंबासाठी आपलं सर्वस्व अर्पण करतो, आपलं बालपण, तारुण्य, आपली स्वप्न आणि आपला आनंदही. पण बदल्यात आपल्याला फक्त धोका मिळतो. हा धोका तेव्हा जास्त वेदनादायी ठरतो जेव्हा तो आपल्याच माणसांकडून मिळतो. आपण विचार करतो की आपली माणसं आपल्याला कधीच दुखावणार नाहीत, आपल्याला कधीच एकटं सोडणार नाहीत. पण जेव्हा तेच लोक आपल्या विरोधात कटकारस्थानं करतात तेव्हा माणूस आतून पूर्णपणे तुटून जातो. पण माणसाने कधीही एका ठिकाणी हार मानू नये, कारण देवाची किमया खूप मोठी आहे. तो ज्याला पाहिजे त्याला मान देतो आणि ज्याला पाहिजे त्याचा अपमान करतो. ज्या आईने कधी काळी आपल्या मुलाच्या लग्नासाठी रडून गोंधळ घातला होता तीच आई एके दिवशी शांत प्रेक्षक बनून आपल्या मुलाला घरातून निघून जाताना पाहते. पण तोच मुलगा जेव्हा देवाच्या कृपेने यशस्वी होतो तेव्हा तो परत जात नाही, कारण ज्यांनी जखमा दिल्या आहेत त्यांच्याकडून मलमपट्टीची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. माणसाने आपल्या मनाच्या जखमांमधून शिकायला हवं आणि त्या जखमांनाच आपली ताकद बनवायला हवं, कारण जे काही घडतं ते आपल्याला अधिक मजबूत करण्यासाठीच घडत असतं. आयुष्य हा एक प्रवास आहे आणि या प्रवासात आपल्याला चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे लोक भेटतात. पण खरी गोष्ट ही आहे की आपण त्यांच्याकडून कसं शिकतो. जर तुमचं मन साफ असेल, तुमचा हेतू प्रामाणिक असेल आणि तुमची मेहनत खरी असेल तर देव तुम्हाला अशा ठिकाणी पोहोचवतो जिथे जाण्याचा तुम्ही स्वतः कधीही विचार केला नसेल. म्हणूनच कधी कुणाच्या कारस्थानाला घाबरू नका, ना कुणाच्या धोक्याने तुटून जा, ना कुणाच्या द्वेषामुळे स्वतःवर प्रेम करणं सोडू नका, कारण ज्याने तुम्हाला जन्माला घातला आहे तो तुम्हाला कधीही निराधार सोडणार नाही. आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच आणखी कथा आणि प्रसंग ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.